यवतमाळच्या पुसद तालुक्यातील काकडदाती येथे एका तरुणाला नग्न करून हात-पाय दोरीने बांधत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सकाराम हुलकाणे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ ही थरारक घटना घडली। सकाराम हुलकाणे यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नग्न अवस्थेत रस्त्यावर टाकून देण्यात आले होते। या प्रकरणी विठ्ठलराव भाकरे, वैभव भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन भाकरे आणि योगेश उत्तम भाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। जखमी सकाराम यांना त्यांचे चुलत भाऊ शिवानंद हुलकाणे यांनी उपचारासाठी पुसद आणि त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात हलवले होते, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला। या मारहाणीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे आणि पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।